शिवसेना प्रमुख स्वर्गीय बालासाहेब ठाकरे की जन्म जयंती पर चेंबूर घाट लाके आगरी कोली समाज में स्थानीय नगर सेवक अनिल पाटणकर की ओर से विधायक सिटीजन के सत्कार और उन्हें सीनियर सिटीजन कार्ड देने कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर स्थानीय पदाधिकारी भी मौजूद थे। कार्यक्रम के दौरान स्वर्गीय बालासाहेब ठाकरे को सभी ने याद कर उनका अभिवादन किया। नगर सेवक अनिल पाटणकर ने बताया कि बालासाहेब ठाकरे की स्मृति हमेशा सभी के मन में रहेगी और उनके बताए रास्ते पर चलते हुए शिवसेना के लोग 80% समाज सेवा और 20% राजनीति करते हैं और करते रहेंगे। खरं म्हणजे हिंदू सम्राटांचा 83वा जयंती उत्सव आहे। 6वी पुण्यतिथी आत्ताच झाली, पण 93वा जन्मोत्सव आणि जन्मोत्सव अर्थात त्याला थोडंसं क्रीडेचं आणि सामाजिकचं त्यांची जी शिकवण होती 80% राजकारण समाजसेवा आणि 20% राजकारण, त्या दृष्टीने आम्ही लोकांची आमची वाटचाल चालू आहे। त्यांची शिकवण घेऊन आम्ही पुढे जात असताना विभागातल्या लोकांची नगरसेवक या नात्याने नगरसेवक निधीची कामं तर होतच असतात, पण नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या सोयीसुविधा गेल्या वर्षी आम्ही पूर्णपणे क्रीडा महोत्सव साजरा केला होता। यंदा आम्ही ठरवलं की ज्येष्ठांसाठी कार्यक्रम घ्यायचा, संकल्पना तीच, पण त्याच्यातून सामाजिक याच्यातून ज्येष्ठ नागरिकांना त्या कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा, आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या 100 चाचण्या मोफत आणि 15 चाचण्या वाजवी दरात, आणि त्यासाठी सुद्धा ह्या कार्डांची म्हणजे गरज आहे। ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल, आधार कार्ड असेल, तर निराधार महिलांना मदत देण्याची योजना, निराधार पेन्शन योजना, तर या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचाव्यात या दृष्टीने आम्ही सतत वर्षाचे 12 महिने काम करत असतो। आज साहेबांचा जन्मोत्सवाचं औचित्य साधून आज त्या 251 आज आमची कार्ड जवळजवळ सगळीच कार्ड नाही आलीत, पण आज 251 नागरिकांना आणि हा कार्यक्रम वर्षाचे 12 महिने राबवत असतो। आणि आता तर आम्ही संकल्पच केला की दर 3 महिन्याने 251 लोकांपर्यंत या सगळ्या योजना, मेडिकलची एक मेडिकल कार्ड, इन्शुरन्स मेडिकल कार्ड योजनासुद्धा आम्ही आजच ती लॉन्च झाली असती, पण सर्व पूर्ण तयारीची नसल्यामुळे एक थोड्या दिवसात मेडिकल कार्ड त्यांना आमच्या शिवसेना शाखा क्रमांक 153च्या वतीने एक मेडिकल कार्ड योजना आम्ही तयार करतो, ज्या माध्यमातून ज्या हॉस्पिटलांची निवड होईल जिथे समजा बिल आकारणी आज बघता तुम्ही की आजारी माणसाला बिल कसं द्यायचं हा ही विवंचना असते, तर त्यातसुद्धा सूट म्हणून त्या 40% ती सूट आणि त्यांना मिळणारा औषधामध्ये 40% सूट अशी एक मेडिकल कार्ड योजना आमचे डॉक्टर संतोष गोसावी याच्या माध्यमातून आम्ही त्या संकल्पनेला सुरुवात करत आहोत। आणि लवकरच तीसुद्धा योजना आज त्या लोकांपर्यंत न्यायचा एक संकल्प आम्ही केलेला आहे। आणि हे शिकवण सगळी बाळासाहेबांची आहे, आणि त्यामुळे बाळासाहेब आज आम्ही मान्यच नाही होत आहे की बाळासाहेब आमच्यात नाही आहेत। प्रत्येक क्षणाला साहेबांच्या कामाची प्रेरणा, साहेबांच्या कामाची आठवण सतत होत असते। आणि आजचा दिवस जर आम्ही तसा नाही साजरा केला तर मला वाटत नाही आमच्यासारखे करंटी कोणी नाही। त्यामुळे आजच्या जन्मोत्सव दिवशी विभागाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। रिस्पॉन्स चांगला आहे, कारण सिनियर सिटीजन नेहमी आम्ही 25-30 नेहमी आमच्या ह्याच्यामध्ये घेत असतो कार्यक्रम, पण यावर्षी ठरवलं की बाळासाहेबांचं जयंती आहे, त्यानिमित्ताने आपण एकत्र कार्यक्रम करूया आणि एक स्नेहभोजन एकत्र येतील त्यांचं कुठेतरी विरंगुळा म्हणून त्यांना आपण आज हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। आणि खूप छान वाटते, सगळे वयस्कर इकडे, ज्येष्ठ मंडळी इकडे आहेत। खरं गोष्ट आहे, आज वंदनीय शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे। जयंती म्हणून आज संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील साजरी होत आहे। अशा वेळेला वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिवशी त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली, या मुंबई महाराष्ट्रातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या आणि शिवसेना त्या ठिकाणी कार्यरत झाली। तसाच एक प्रयत्न, तसाच एक प्रकार आपण या ठिकाणी आज होत आहे। आज ज्येष्ठ नागरिकांना या ज्येष्ठ आधार कार्डची खूप गरज असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रवासासाठी सवलत मिळते। त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा आज सरकारी इस्पितळामध्ये त्यांना जेव्हा घ्यायलाच्या असतात त्यावेळेला या ज्येष्ठ नागरिक कार्डाची त्यांना अतिशय गरज असते। आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून 251 लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी हे कार्ड देण्यात येत आहे। मी शाखा क्रमांक 153, त्याचबरोबर शाखा क्रमांक 153चे नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी
यांचे या ठिकाणी अभिनंदन करेन की अतिशय स्तुत्य उपक्रम आज त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या या जन्मदिवशी घेतला, त्याबद्दल त्यांचे खरोखरच धन्यवाद। देखिए आज बाला साहब की जो जयंती है तो सिर्फ आज ही नहीं हम लोग कर रहे हैं, ये कई सालों से कर रहे हैं। आज जो अनिल पाटनकर जो यहाँ के नगर सेवक है, इन्होंने जो कार्यक्रम आज लिया है कि ज्येष्ठ नागरिकों को हम एक उनके जो भविष्य के लिए जो कार्ड दे रहे, जो इस कार्ड के माध्यम से उनको मेडिकल फैसिलिटीज़ और अन्य कई सुविधा प्राप्त होने वाली है। लेकिन देखा जाएगा तो ये जो ज्येष्ठ नागरिक है, इन्होंने एक्चुअली हमें रास्ता दिखाया है और इनके रास्ते पे ही आज हम चल रहे हैं। तो उनको हम ज्येष्ठ नागरिक नहीं बोल सकते, क्योंकि वही हमको जो रास्ता दिखाने वाले वो असल में यही लोग हैं कि इनके दिखाए रास्ते पे आज जो हम चल रहे हैं, यही असल में बाला साहब के साथ में मिलकर इन्होंने ही जो महाराष्ट्र में शिवसेना की स्थापना हुई थी और साहब के साथ में बढ़कर आज महाराष्ट्र में शिवसेना बढ़ाने के जो योगदान है ये इन्हीं लोग का है। तो हम लोग जो छोटा सा कार्य कर रहे हैं, ये हमारा फ़र्ज़ बन रहा है करके आज हमें खुशी हो रही है कि ये आज हम कार्य कर रहे हैं वो बाला साहब के जन्मदिन पे कर रहे हैं। तो एक छोटा सा प्रयास है और कई काम हमें इनके लिए करना है। तो इस वक्त में इतना ही कहूँगा। धन्यवाद। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती आज त्या जयंती साजताना आपले कार्यसम्राट नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेब यांनी अतिशय एक सुंदर कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेला आहे। त्यांचा सत्कार सोहळासुद्धा आपण ह्या 153च्या वतीने करतो आहे आणि दरवर्षी आपण हे कार्यक्रम करत असतो। मागच्या वर्षीसुद्धा तुम्ही बघितलं तर जन्मोत्सव अर्थात क्रीडा महोत्सव घेतला होता साहेबांनी, आणि ह्या वर्षी एक वेगळं, जसं आपण नेहमी बोलत असतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हेच आपण नेहमी संघटनेचा ब्रीद वाक्य बाळासाहेबांचा। आणि बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने आज आम्ही ज्येष्ठांचा आशीर्वाद, हे आशीर्वाद शिवसैनिकांना लाभलंच पाहिजे, कारण की एवढं तुम्ही आज बघितलं तर एवढे ज्येष्ठ शिवसैनिक इथे आलेत सुद्धा। आणि 251 कार्ड हे नगरसेवक अनिल पाटणकर साहेबांनी हा एक महिन्यापासूनच सुरुवात केली होती की, आणि त्या औचित्य साधून की आपण ह्या कार्यक्रमात आपण त्या कार्ड आणि त्यांचा सत्कार सोहळा ठेवणार आहे। आणि त्या हिशोबाने आता राणे साहेबांनी सांगितलं की आम्ही एक मॅसेजसुद्धा दिलं की बाळासाहेब एक चांगलंच बाळासाहेबांचा प्रेम होता, ज्येष्ठांवरतीसुद्धा प्रेम होता की बाबा नेहमी शिवसैनिकांना ते आग्रह म्हणायचे की तुम्ही ज्येष्ठांचा सन्मान करा। त्या हिशोबाने आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण एक चांगल्या नगरसेवकांचा मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला। त्यापासून 153च्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने परत एकदा त्यांचा मनापासून आभार मानतो।